प्यारे बच्चों, a very good afternoon and a very beautiful, a very warm welcome to the family of Success Science Academy. A simple way to fall in love with physics. Today's topic of discussion is significant figures. Significant figures. काय असतात significant figure? We will try to understand what is exactly we mean by significant figures. Physics मध्ये आपला जो चॅप्टर आहे बेटा त्याचं नावच आहे मेजरमेंट्स, युनिट्स अँड मेजरमेंट्स. मोजमाप. मोजमाप करतोय आपण. लांबी मोजतोय, रुंदी मोजतोय, एखादा सर्कल असेल तर त्याचा एरिया मोजतोय, स्पियर असेल तर त्याचा व्हॉल्यूम मोजतोय, फोर्सेस असतील, रेजिस्टन्सेस असतील, नाही का, त्यांच्या व्हॅल्यूज मोजतोय आपण. सो वी आर फायनली गेटिंग द व्हॅल्यू. आणि ह्या व्हॅल्यू मोजत असताना लेट्स टेक एन एक्झाम्पल की माझा जो व्हाईट बोर्ड आहे, सपोज त्याची जी लांबी आहे ती 4 फीट आहे. किती आहे बेटा? 4 फीट. हा 4x3 आहे, हॉरिझॉन्टली 4 फीट आहे. सो बच्चा, हा 4 फीट आहे आणि मी तुम्हाला मोजायला लावला आणि त्यापैकी तुम्ही जर सपोज मोजला, कोणी मोजला सर 4.1 फीट, कोणी मोजला 4.2 फीट, कोणी मोजला 4.3 फीट. सो बच्चा, व्हॉट विल हॅपन इज की प्रत्येक मेजरमेंट मध्ये 4 इज कॉमन. 4 इज कॉमन. पहिल्या विद्यार्थ्याने मोजला, त्याचं पण म्हणणं 4.1 आहे, 4 कॉमन आहे. एक जण म्हटला 4.2, 4 कॉमन आहे. एक जण बोलला 4.3, 4 कॉमन आहे. पण पुढे 0.1, 0.2, 0.3 ही थोडीशी गडबड आहे. सो जो तो पुढचा डिजिट आहे डेसिमल पॉईंट नंतरचा, तर बच्चा दिस इज कॉल्ड ऍज अनसर्टन डिजिट, की त्याच्याबद्दल आपण शुअर नाही. कोणी 1 म्हणताय, कोणी 2 म्हणताय, कोणी 3 म्हणताय. म्हणून सिग्निफिकंट फिगरची डेफिनेशन बघ बेटा. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन द व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीच्या व्हॅल्यू मध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत ते काढण्यासाठी त्याचं अंडरस्टँडिंग असं बेटा, डेफिनेशन अशी आहे की नंबर ऑफ सर्टन डिजिट्स. नंबर ऑफ सर्टन डिजिट्स. आता याच्यामध्ये सर्टन किती आहे? 1, 4 आहे ना. समजा 100 असेल तर फिक्स्ड डिजिट किती झाले? 3 सर्टन. तसं नंबर ऑफ सर्टन डिजिट्स अधिक 1 अनसर्टन. अनसर्टन म्हणजे आपण त्याची गॅरंटी देऊ शकत नाही. जसं की बाबा तो एक 0.1 आहे, 0.2 आहे, 0.3 आहे. हे जे 1 2 3 आहेत यांची काही गॅरंटी नाही, ते पुढे जातील, मागे येतील. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? सो नंबर ऑफ सर्टन आणि प्लस 1 अनसर्टन. देर आर फिक्स्ड रूल्स टू डिटरमाइन नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन द क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यू आहे, तर बेटा त्यासाठी किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत असं तुम्हाला विचारलं. व्हेरी इम्पॉर्टंट हा बेटा फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. तर बेटा पहिला रूल आहे, ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे काय? समजा झिरो नसेल तर एकदम हॅप्पी, दे आर सिग्निफिकंट, म्हणजे मोजायचं त्यांना. सिग्निफिकंट म्हणजे काय? मोजायचं त्यांना. बघ बच्चा, 147 हा एक नंबर, 147 मोजायचं का? येस सर. बघ, नॉन झिरो, झिरो नाही तर टेन्शनच नाही, 3 सिग्निफिकंट. आधी तर बघ 14.7 डेसिमल पॉइंट असो नाहीतर नसो. बरं का, बघ इथे नव्हता, इथे आहे, काही फरक नाही पडत. 14.7 मध्ये किती डेसिमल आहे बच्चा? 3. 7.88 डेसिमल पॉइंट असता काय नसता काय? 788 जरी असं तरी चाललं असतं. नॉन झिरो, कम ऑन, नॉन झिरो आर सिग्निफिकंट. गेटिंग फर्स्ट रूल. सो याच्यामध्ये 3, ह्याच्यामध्ये 3, ह्याच्यामध्ये 3. रूल नंबर 2, ऑल द झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. बिटवीन कशामध्ये? 2 नॉन झिरो डिजिट्स. हे जे तुमचे झिरोज आहेत, हे 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आले तर ते 2 नॉन झिरो डिजिट्स म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे जे आहेत दोघं, ते त्यासाठी बॉडी बिल्डर, अंगरक्षकासारखे असतील. कशा असतील? अंगरक्षकासारखे. ते झिरोला वाचवतील. डेसिमल पॉइंट असो नाही तर नसो, म्हणजे आपला जो झिरो आहे ना तो सेफ असला पाहिजे. झिरो कसा असला पाहिजे? सेफ. इकडं पण नॉन झिरो, इकडं पण नॉन झिरो असा असला पाहिजे. एक्झाम्पल बघ, 707 झिरो दिसतोय, अलीकडं पलीकडं अंगरक्षक आहेत दोघं, हॅप्पी. आन्सर इज 3. इथे बघ 70.7 डेसिमल पॉइंट आला. मी केलेलं डेसिमल पॉइंट असो नाही तर नसो, टेन्शन लेणे का नाही. झिरोच्या अलीकडे 7 आहे, डेसिमल पॉइंट पुढे इट्स ओके, पण पुढे 7 आहे, सेफ येतो. मग हे सिग्निफिकंट झाली. इथं 3, जशी इथं पण 3 झाले, इथं पण. बेटा इथं लक्ष दे, 1000.09 ही जी व्हॅल्यू दिसतीये, तर बेटा इथं 1 आहे, शेवटी 9 आहे, दोघांच्या मध्ये 0 आले. मग डेसिमल पॉइंट कुठे असू दे, इथं असता, इथे असता, काही फरक नाही पडत. They are significant, means they are safe right now. So how many significant figures are there? 1 2 3 4 5 6. 6 significant. So first 2 rules are very easy.
बेटा फर्स्ट रूल मध्ये नॉन झिरो सिग्निफिकंट आणि दुसऱ्यामध्ये काय तुमचे झिरोज सेफ कधी येत पाहिजे कधी सेफ येते अलीकडे पलीकडे नॉन झिरो डिजिट्स असतील तर प्लीज मेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. सो प्यारे बच्चों वी हैव थर्ड रूल अहेड ऑफ दिस. डेसिमल पॉइंट नसताना डेसिमल पॉइंट आता असेल किंवा नसेल तर आपण डेसिमल पॉइंट नाही असं कन्सिडर केलं. डेसिमल पॉइंट नसताना एंडिंग झिरोज एंडिंग हा बेटा एंडिंग शेवटचे एंडिंग झिरोज आफ्टर नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. नॉन झिरो डिजिट म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 च्या नंतर येणारे शून्य अजिबात कन्सिडर करायचे नाहीत. यू विल बी सरप्राइज्ड. आपल्या व्यवहार ज्ञानाच्या उलटे हे रूल्स आहेत. 100 आपण घेतो परंतु 100 मधलं इथे एकच घ्यायचं आहे. उरलेले शेवटचे झिरो घ्यायचे नाहीयेत. नॉन झिरो डिजिट कोण आहे 1 त्याच्यानंतरचे झिरो घेऊ नका कारण की डेसिमल पॉईंट नाहीये. आता बघ 2700 2700 2 सिग्निफिकंट 7 सिग्निफिकंट पण नॉन झिरो डिजिट्स उरलेले 2 घेऊ नका. इग्नोर करा त्या दोघांना आणि इथे होतील 2 सिग्निफिकंट. आता हा नंबर बघ 1,04,000 असा नंबर आहे. बेटा हा जो शून्य आहे तो सेफ आहे कारण की त्याच्या अलीकडे पण पलीकडे पण नॉन झिरो डिजिट आहे म्हणून हा वाचला. सो 104 हे नॉन झिरो आहेत आणि ह्यामध्ये असले मग सेफ झाला. हे तिघ सिग्निफिकंट आहेत. शेवटचे झिरो इग्नोर करा. गेटिंग. सो डेसिमल पॉईंट नसला आपल्या व्यवहाराचे उलट करायचं. शेवटचे झिरोज घ्यायचे नाहीत डेसिमल पॉईंट नसताना. बच्चा रूल नंबर 4 डेसिमल पॉईंट असताना आता मध्ये एक डेसिमल पॉईंट आहे पण नंबर एकापेक्षा लहान आहे. नंबर एकापेक्षा लहान आहे. तुमचं जी फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यू आहे ती एकापेक्षा लहान आहे. गेटिंग. नंबर का व्हॅल्यू लिहू व्हॅल्यू इज लेस दॅन 1 असली तो दॅट इज बेटा दॅट व्हॅल्यू व्हॅल्यू ऑफ द फिजिकल क्वांटिटी इज लेस दॅन 1. ओके व्हॅल्यू इज लेस दॅन 1. तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आल्या आता. स्टार्टिंग झिरोज बिफोर नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. सुरुवातीचे झिरो मग कसे होते एंडिंग टोकाचे. आता सुरुवातीचे म्हणजे कसे एकाच्या अलीकडचा डेसिमल पॉईंटच्या नंतर आणि नॉन झिरोच्या अगोदर. आय रिपीट डेसिमल पॉईंटच्या पुढं आणि नॉन झिरोच्या अलीकडे कारण की नंबर लहान आहे ना एकापेक्षा तर तो 0.0 असाच येईल ना. सोबतच्या 0.01 मध्ये 1 घ्या अलीकडचा घेऊ नका. परत एकदा आपल्या व्यवहार ज्ञानाच्या उलट आहे असं लक्षात ठेवायचं. आधी ते बघ 0.00072 आपण हे 3 झिरो घेतले असते इथं नाही घ्यायचे. 7 सिग्निफिकंट आहे यस सर. 2 सिग्निफिकंट आहे यस सर. सो 7 आणि 2 हे दोघं सिग्निफिकंट आहेत कारण ते नॉन झिरो आहेत. अलीकडचे घेऊ नका. क्लिअर आहे बच्चा. पुढचा रूल एंडिंग झिरोज आफ्टर नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. मला माहिती आहे समजायला थोडस डिफिकल्ट वाटतंय. परत व्हिडिओ पहा थोडी प्रॅक्टिस करा. यू विल अंडरस्टँड ऑटोमॅटिकली. आपल्या व्यवहार ज्ञानाचे उलट एवढं लक्षात ठेवा. एंडिंग झिरोज आफ्टर नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. कधी डेसिमल पॉइंट असताना. डेसिमल पॉइंट आहे आणि मग शेवटी झिरो आले तर घ्या म्हणजे 0.010. बघा आता हा झिरो सिग्निफिकंट आहे का नाही कारण की नॉन झिरो डिजिटच्या अलीकडे आहे परंतु डेसिमल पॉईंटच्या पुढे. ह्या रूल प्रमाणे याला आपल्याला घेता येणार नाही. इग्नोर करा. 1 ला घ्यायचं का हो एक घ्यायचा. नॉन झिरो आहेत ते सगळे घ्यायचे सिग्निफिकंट यस सर. त्याच्या पुढचा झिरो घ्यायचा का घ्या. कशामुळं तर डेसिमल पॉईंट आहे. आर यू अंडरस्टँडिंग. इथं बघ डेसिमल पॉईंट नव्हता तेव्हा आपण घेत नव्हतो या अशा राऊंड फिगर जेव्हा होत्या. क्लिअर आहे. हा नंबर पहा 0.003700. अकॉर्डिंग टू धिस रूल नॉन झिरोच्या अलीकडं आणि डेसिमल पॉईंटच्या पुढं शून्य असतील तर त्यांना स्किप करा. हे नका घेऊ. व्यवहार ज्ञानात आपण घेतो ना आपल्या त्याच्या उलट. आधी तर बघ 3 सिग्निफिकंट आहे. 0 दोघांच्या मध्ये सेफ आहे. सो 307 3 सिग्निफिकंट आहेत पण ते शेवटचे 2 झिरो घेऊ नका. त्याचं रिझन आहे की डेसिमल पॉईंट अवेलेबल आहे. समजा इन केस हा नसता तर मग भाग वेगळा होता मग ते घेतले असते आपण. आर यू गेटिंग. घेतले नसते. आय एम व्हेरी सॉरी. मी घेतले असते आपण घेतले नसते. आर यू अंडरस्टँडिंग. ते घ्यायचे ठीक आहे. सो 5 सिग्निफिकंट झाले 3070 आणि 0. लास्ट अँड द बेस्ट एकदम सिंपल आहे. लास्ट चेंजिंग युनिट डज नॉट मेक एनी डिफरन्स इन द सिग्निफिकंट फिगर. म्हणजे मीटरचे सेंटीमीटर केले मिलीमीटर केले काहीही फरक पडत नाही. फॉर एक्झाम्पल लेंथ 5 मीटर आहे
5 मीटरला 500 सेंटीमीटर लिहू शकतो मी, 5000 मिलीमीटर लिहू शकतो, काही फरक पडत नाही. याच्यामध्ये बघ 5 हा जो नंबर आहे, तर याच्यात किती डिजिट आहे? एकच डिजिट आहे, तो पण नॉन झिरो आहे, सो एक सिग्निफिकंट. 500 मध्ये अकॉर्डिंग टू धिस रूल डेसिमल पॉईंट नाहीये, त्यामध्ये पुढचे दोन इग्नोर करा. ओनली वन सिग्निफिकंट इज देअर बेटा. जसा घ्या होता इथं पण हा सिग्निफिकंट एकच, पुढचे दोन झिरो इग्नोर करा. एम मध्ये एक्सप्रेस केलं तुम्ही 5 हा सिग्निफिकंट एक 5 सिग्निफिकंट आहे, त्याला घ्या. बाकीच्या तिघांना घ्यायचं नाही अकॉर्डिंग टू धिस पर्टिक्युलर रूल. क्लिअर आहे बेटा? सिग्निफिकंट फिगर्स 1 in every case. Please take screenshot of this. सो बेटा रूल्स फॉर द अल्जेब्रा. अल्जेब्रा साठी रूल काय? अल्जेब्रा काय असतो? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. त्यापैकी ऍडिशन सबट्रॅक्शन असेल, म्हणजे दोन फिजिकल क्वांटिटी ज्या सेम सेम आहे, अर्थात सेम सेम फिजिकल क्वांटिटीज बेरीज होते त्यांची किंवा ऍडिशन होते. म्हणजे आपण दोन मासेस ऍड केले, दोन लेंथ ऍड केल्या, दोन फोर्स ऍड केले, इन दिस वे जर का आपण त्यांना ऍड केलं किंवा सबट्रॅक्ट केलं, एका फोर्स मधून दुसरा फोर्स वजा केला, एका लेंथ मधून दुसरी लेंथ वजा केली, हे ऑपरेशन केल्याच्या नंतर काय करायचं बेटा? इन आन्सर, बघ बर का, ऍडिशन सबट्रॅक्शन करायची आणि काय करायचं? इन आन्सर write it in significant figures, write it in significant figures of least available, we can say significant figures, least available significant figures among two. म्हणजे काय? इन आन्सर, मी हे एक्सप्लेन करतो, मग हा रूल कळेल. फॉर एक्झाम्पल की बेटा पहिलं मास आहे, फर्स्ट मास इज 19.20 kg. ओके. दुसरं मास आहे बेटा, आय विल से 3.504 kg. असे दोन मला मासेस दिले आणि आता मला त्यांची ऍडिशन यम टोटल काढायचंय. काय करायचंय बच्चा? आय हॅव टू फाइंड यम टोटल. सो बेटा यम टोटल विल बी m1 प्लस m2. व्हॉट विल बी आन्सर ऑफ दिस टू? कसं करतो आपण? 19.20 मध्ये 3.504, मग 3 ला मी असलो का 03.504, तो जो 20 आहे त्याला 200 केलं, ऍडजस्ट केला आपण. अशीच करतो ना आपण बेरीज. सो बेटा 0 आणि 4 0, हा 0, 2 आणि 5 7, 9 आणि 3 12, हा चाली 1, हे झालं 22.704. ओके. सो बच्चा 22.704 येत आहे, पण जसंच्या तसं आन्सर लिहायचं नाहीये. इन आन्सर write it in significant figures of least available significant figures among two. least available significant figures among two. तर बेटा ह्या पहिल्या m1 मध्ये हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स आर देअर? बघ 192 चालेल, डेसिमल पॉइंट आहे म्हणून हा 0 घ्यायचा आहे. सो बेटा how many significant figures are there? 1 2 3 4, 4 significant figures are there. इथं बघ how many significant figures are there? 1 2 3 4, इथं पण 4च येत आहेत का? मग एक काम करू, आपण याला काय करू, घेता ना 3.5 असंच घेऊ, 3.5. थोडं एक्झाम्पल चेंज करू आपण. 3.5 ते 19.20 आहे ऍज इट इज. ओके बेटा लक्ष दे. 19.20 आणि ही जर का बेरीज आपण केली, मी मुद्दाम एक्झाम्पल चेंज केलं, सेम नको तुम्हाला. इथं 2 सिग्निफिकंट आहे बरं का, 2 सिग्निफिकंट आहे. आता 19.20 आणि
आणि हा 3.5, ह्या दोघांची बेरीज केली तर नॉर्मल बेरीज आपण अशी करतो, हा आला 0, 2 आणि 5 7, आणि हे बघ 9 आणि 3 12, चले 22.70 उत्तर आलंय. जसंच्या तसं लिहायचं नाही. काय करायचं बेटा, पहिल्या M1 मध्ये 4 सिग्निफिकंट आहेत, M2 मध्ये 2 सिग्निफिकंट आहेत, लिस्ट म्हणजे लहान. तर लहान अवेलेबल सिग्निफिकंट फिगर दोघांमध्ये कोणाचे ह्याच्यामध्ये, सो 2 असल्यामुळं 2च सिग्निफिकंट फिगर्स तुमच्या आन्सर मध्ये आले पाहिजे. आता माझ्या आन्सर मध्ये तर 4 सिग्निफिकंट आहे बघ ना, 22 म्हणजे 2 आहे, 2 आहे, 7 आहे, 0 आहे. अकॉर्डिंग टू रुल्स आपण हे घेऊ शकतो. बघ ना, हे तिघ नॉन झिरो आहेत, आणि हा जो 0 आहे घ्यायचा का नाही घ्यायचा कसं ठरवायचं, डेसिमल पॉईंटच्या नंतर आला एंडिंगला तर घ्यायचा. आपल्या व्यवहारज्ञानाचे उलट, आपण आपलं व्यवहारज्ञान कसं वापरतो, 22.7च कन्सिडर करतो त्याला, त्याच्या उलट आहे सिग्निफिकंट म्हणजे लक्ष ठेवायचं. सो इथं 4 सिग्निफिकंट आहे, पण घेताना 4 नाही घ्यायचं, काय घ्यायचं 2. 2 म्हणजे काय, पहिल्या 2 22, काय कन्सिडर करा बेटा आपण फक्त 22. ओके, कशामुळे रिझन 22 आलं, हे लिस्ट लिस्ट समजतंय. चला स्क्रीनशॉट घ्यायचा. आता जे ऍडिशनच्या बाबतीत आहे तेच सबट्रॅक्शनच्या बाबतीत. चला सबट्रॅक्शनचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, दुसरं एक्झाम्पल एक सबट्रॅक्शनचं घेऊ. समजा एका फोर्स मधून दुसरा फोर्स वजा करायचा. पहिला फोर्स आहे बेटा 12.007 न्यूटन, आणि हा फोर्स आहे 0.03 न्यूटन. दोन फोर्स आहे, F1 आणि हा F2. झालं. मला मोठ्यातून छोटा, याच्यातनं हा F1 मायनस F2, तर नॉर्मल वजाबाकी करा. 12.007 वजा 00.03, 0 लिहितो ना आपण, आपली वजाबाकी करायची बरं का, नॉर्मल वजाबाकी करायची. करा, 7 मधून 0 गेला 7, बरं का, 0तून तर जात नाही, मग 10तनं 3 गेले 7, इथं काय राहील 9 पॉइंट. आता बॉरो इकडनं घेतला ना, सो इथं राहील 1, आणि हा 1 ऍज इट इज. 11.977 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पण याला डायरेक्ट असं जास्त लिहायचं नाही. लुक ऍट द सिग्निफिकंट फिगर्स. कम ऑन, काय करणार बेटा आपण इथं आता. आता हा जो पहिला फोर्स आहे, हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स आर देअर, 1 2 3 4 5. हे 0 0 घ्यायचे का नाही घ्यायचे, कारण की ते कोणत्या दोघांमध्ये आले, व्हेरी गुड 5, हा ह्यांच्यामध्ये आले. सो हिअर वी हॅव 5 सिग्निफिकंट. याच्यामध्ये किती सिग्निफिकंट डिजिट्स आहेत बेटा, बेटा माझ्याकडे बघ, आय हॅव ओनली 1 सिग्निफिकंट हिअर. ओके, परंतु आपण काय करू, हा फरक फार छोटा होतोय, दिस इज गेटिंग व्हेरी स्मॉल. ओके, हा हा हा, आता आपण थोडा ऍडजस्ट करू. हा 0 घेतल्याच्या नंतर हे असं होऊन जाईल. क्लिअर आहे बेटा, ऍडजस्ट केलं एक्झाम्पल आपण. माझी इथं किती सिग्निफिकंट आले, 2. गेटिंग 2 सिग्निफिकंट. सो लिस्ट म्हणजे 2 घ्यायचे, हे 11 आपण घेणार. हे आन्सर याला किती लिहिणार आपण, 11. रिझन इज लिस्ट इज 2. इथं मस्त असे 5 आहेत, पण आपण घेताना मात्र 2च घेणार. टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. गेटिंग, चल. सो बेटा, same funda is for multiplication division. In answer, write it in the significant figures of least available significant in the 2. एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, आपल्याला 2 क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करायचंय. ठीक आहे, चला आपल्या बुक मधलं एखादं एक्झाम्पल उचलू आपण. सपोज, चला इथं हे घेण्यापेक्षा चल मीच घेतो. समजा 2 क्वांटिटीज आपण पकडू. फर्स्ट लेंथ आहे L1, दुसरी लेंथ आहे L2. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन पाहिजे. ही व्हॅल्यू लेटेस्ट आहे 0.012, आणि ही घेऊ आपण 2.3. थोडं चेंज करू, 2.30. ओके, चला काही अडचण नाही. ठीक आहे, आपण ह्या 2 लेंथ घेतल्या, मला दोघांचं काय करायचंय, मल्टिप्लिकेशन. ओके बेटा, चलो. सो L1
इंटू L2. आता L1 मध्ये हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स आर देअर? 1 आणि 2 तर आपण घेणार आहे. अलीकडचा 0 नाही, व्यवहार ज्ञानाचे आपल्या उलट इग्नोर करायचं त्याला. अकॉर्डिंग टू रूल नॉन झिरोच्या अलीकडे डेसिमल पॉईंटच्या पुढे स्किप करायचं. सो 1 आणि 2. सो बेटा हिअर आर 2 सिग्निफिकंट. इथे किती आहे? 2.30. हा 0 घ्यायचा कारण की तो डेसिमल पॉईंट अवेलेबल आहे, नसता तर इग्नोर केला असता. सो 3 सिग्निफिकंट आहेत. लिस्ट किती झालं? 2. म्हणजे आता हा गुणाकार करायचा 0.012 आणि 2.30. ओके, सो 12 आणि 23 हा गुणाकार एकदा करू आपण. 12 त्रिक 36 हा चाल 3 24 आणि 3 27 276 उत्तर आलं बेटा. ओके, आता काय करायचं? आपलं जे नॉर्मल आन्सर आहे हे 3 डेसिमल पॉईंट हे 2 5. चला 5 घर 1 2 3 4 5 म्हणजे 0.012 आणि 2.30 यांचा जो गुणाकार आहे तर तो हा येणार आहे. असाच्या असा लिहायचा नाहीये. काय करायचंय आपल्याला? 3 आणि 2 लिस्ट कोण आहे? 2. सो कन्सिडर 2 सिग्निफिकंट फिगर्स ओनली. मग इथं बघ, हे 2 झिरो आपण घेणार का? नाही घेणार. वाय? बिकॉज व्यवहार ज्ञानाच्या उलट लक्षात ठेवायचं. आपण हे कन्सिडर करतो, इथे नाही करायचे. आणि अकॉर्डिंग टू रूल नॉन झिरोच्या अलीकडे डेसिमल पॉईंटच्या पुढे जे झिरो ते घ्यायचे नाही. झिरो हे नेहमी 2 नॉन झिरोच्या मध्ये तरी असले पाहिजेत किंवा डेसिमल पॉईंट असताना नॉन झिरो डिजिटच्या शेवटी आले पाहिजेत. सो बेटा 2 म्हणजे इथपर्यंतच कन्सिडर करायचं. लिस्ट. सो 0.0027. व्हाय? बिकॉज ऑफ लिस्ट इज 2 म्हणून आपण तो 6 नाही घेतला. हे तर 3 सिग्निफिकंट झाले असते ना इथं, त्यातले 2च घ्यायचे होते आपल्याला. चलो टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. गेटिंग? चलो, सो प्यारे बच्चों नेक्स्ट टॉपिक इज ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड. व्हाट इज ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड इन फिजिक्स? बेटा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इट इज सिम्पली पॉवर ऑफ 10. काय म्हणायचं? पॉवर 10 10च्या डोक्यावर. मग ते प्लस असेल मायनस असेल, काय जी पॉवर असेल ते असेल. वेन व्हॅल्यू ऑफ द फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस बिटवीन 0.5 आणि 5. पण नीट लक्ष दे, 0.5 चालेल का? नाही चालणार. 5 चालेल की? यस. एक्सप्रेस करताना काय करायचं? 0.5 आणि 5 ह्या दोघांच्या मधीतील एक्सप्रेस करायचं. 0.5 येता कामा नये. 0.5च्या पुढं आणि 5च्या अलीकडं. मग जी 10ची पॉवर येईल ती येईल. आर यू अंडरस्टँडिंग? फॉर एक्झाम्पल पहिलं आपण बघू. रेडियस ऑफ अर्थ. तर बेटा अप्रॉक्सिमेटली रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. किती आहे? 6400 किलोमीटर. चला आता हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स आर देअर? समजा सिग्निफिकंट काढायचं ठरलं किती निघतील बघ बरं. 1 2 2च. पुढचे 0 घ्यायचे नाही. आपल्या व्यवहार ज्ञानाच्या उलट आपण 6400 मध्ये हे 2 0 कन्सिडर करतो, इथं करायचे नाही. अकॉर्डिंग टू रूल ते शेवटी आलेले आहेत नॉन झिरोचे आणि डेसिमल पॉईंट नाहीये म्हणून ते सेफ नाहीयेत, त्यांना इग्नोर करायचं. 2 सिग्निफिकंट. मुद्दा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा आहे. बेटा इट इज पॉवर ऑफ 10 वेन व्हॅल्यू इज एक्सप्रेस बिटवीन 0.5 आणि 5. आता इथं 6400 किलोमीटरच आहेत. तर ही जी क्वांटिटी आहे ही तर 5 पेक्षा मोठी झाली. हिला 5 पेक्षा छोटं करायचं. बघ, एक घर डेसिमल इथं जर दिला तर किती होईल? 640. तरी पण 5 पेक्षा मोठं आहे बरं का. आपण 64 केलं 5 पेक्षा मोठं आहे. 6.4 केला तरी पण 5 पेक्षा मोठं आहे. चल 4 घर अलीकडे आलो 0.64. आता जमेल ना, कारण ते 0.5 पेक्षा मोठा आहे आणि 5 पेक्षा छोटा आहे. आता मी कसं एक्सप्रेस करतो बेटा बघ. 0.64 बघ बरं का. 0.6400. चला असं लिहितो, काही फरक नाही पडत. गुणिले 10ची पॉवर 4. कारण मी 4 घर अलीकडे आलतो तर गुणिले 10ची पॉवर 4 करून मी ते बॅलन्स केलं. किलोमीटर इट सेल्फ ॲज. आर यू एग्री? सो बेटा दिस व्हॅल्यू बघ इज इन बिटवीन. आर यू एग्री विथ 0.5 पेक्षा ग्रेटर आहे? येस ऑर नो? आणि कोणापेक्षा छोटी आहे? 5 पेक्षा. आहे की नाही बेटा? आहे की नाही? येस. आणि मग जी 10ची पॉवर आता ऑर्डर
ऑफ मॅग्निट्यूड. कोणाचं? रेडियस ऑफ अर्थचं. किती म्हणणार तू? 4. आर यू अंडरस्टँडिंग? वेन इट इज एक्सप्रेस्ड इन द किलोमीटर्स. समजा मीटर केलं तर, समजा आपण मीटर केलं तर बघ बरं, आर इज इक्वल टू 6400 किलोमीटर्स. मी जर त्याला मीटर केले तर बेटा 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर किंवा 10⁻³ मीटर, बरोबर का नाही? राईट. आता बघ, दिस इज इक्वल टू 4 घर तालीकडे वाच लागेल, सो 0.64 गुणिले 10⁻⁴ आणि 3 7 असं ऍडजस्टमेंट करावं लागेल मला. राईट. बघ आपली क्वांटिटी एक्सप्रेस झाली 0.5, बघ बरं, पेक्षा मोठी आहे. येस सर. आणि इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, बरं का? येस सर. आता बघ 10⁻⁴ किती आली? 7. सो देअर फोर ऑर्डर ऑफ द मॅग्निट्यूड किती आलं बेटा? इथं 7 आलं. ह्या केसमध्ये 7 का आलं? जेव्हा किलोमीटर होतं तेव्हा 4, जेव्हा मीटर आहे तेव्हा 7. You have to express your physical quantity in between 0.5 and 5. You will get order of magnitude. Please make the screenshot of this. समजतंय आदित्य? So प्यारे बच्चों, we have a question कि nuclear radius r has dependence on the mass number a as r is equal to, हे असं दिलंय मला एक्सप्रेशन, where a is the mass number, नाही का? फॉर द न्यूक्लियस ऑफ मास नंबर ए, एच व्हॅल्यू 125 टाकायची फक्त आपल्याला, एच व्हॅल्यू 125 टाकायची आणि ऑब्टेन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दॅट आर मीटर आणि किलोमीटर. कारण आपण पाहिलं की ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ही 10⁻⁴ आहे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड पॉवर ऑफ 10 आहे. फक्त व्हॅल्यूला कसं लिहायचंय? 0.5 आणि 5च्या मध्ये. सो बच्चा कम ऑन, आर इज इक्वल टू हे जे एक्सप्रेशन आहे यात ए ची व्हॅल्यू 125 त्यांनी दिल्याप्रमाणे टाकून देऊ. 1.3 इंटू 10⁻⁻16 आणि गुणिले ए ची पॉवर 1/3. ए इज 125 आणि डोक्यावर काय बच्चा? 1/3 म्हणजेच क्यूब रूट ऑफ 125. आता आपल्याला माहिती आहे ना, 5चा क्यूब 125 आहे. 5 गुणिले 5 25, 25 5 125. सो 125 चा क्यूब रूट 1/3 म्हणजेच काय? इंडेक्स अपॉन रूट. क्यूब रूट किती आहे बच्चा? 5. सो याला मी असली 1.3 इंटू, हे मीटर आहे बरं का त्याने दिलेलं, इंटू क्यूब रूट किती आला बेटा? 5 इन मीटर. सो सोडवा, 13 5 65, 6.5 इंटू 10⁻⁻6 आणि काय झालं? मीटर. सो 6.5 आहे का या दोघांमध्ये? नाही. मग आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. कसं करायचं? एक घर मागे सरकूया, 0.65 चालेल ना? आणि मग आता बघ, एक घर मागे सरकलोय तर गुणिले 10 करावं लागेल मला, म्हणजेच इथं वरती एक ऍड होईल 10⁻⁻5 मीटर. सो बच्चा, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड हिअर? -5 व्हेन एक्सप्रेस्ड इन मीटर. गेटिंग? मीटर मध्ये एक्सप्रेस केल्याच्या नंतर काय आन्सर आला बच्चा? -5. चला आता याला ते काय म्हणतात? किलोमीटर मध्ये करून दाखवा. मग काय अडचण नाही, किलोमीटर साठी करू आपण. आर इज इक्वल टू, हे जे आन्सर आहे 0.65 इंटू 10⁻⁻5 गुणिले 10⁻⁻3 केले, मीटर आहे ना, मीटरचे किलोमीटर होतील. कमॉन, 1 किलोमीटर म्हणजे 10⁻³ मीटर, मग 1 मीटर म्हणजे 10⁻⁻3 किलोमीटर. सो बेटा फायनली 0.65 गुणिले 10⁻⁻5 -3, कॅन आय राईट -8 किलोमीटर? येस सर. आता इथं किती आन्सर आला बेटा? -8. कधी? जेव्हा मी त्याला कशामध्ये केलं बेटा? किलोमीटर. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. आदित्य समजलं एक्झाम्पल क्लिअरली? चलो, सो प्यारे बच्चों, इथे नंबर्स आहेत, इथे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आहे. आता इथे एक व्हॅल्यू दिली आपल्याला, नंबर दिला 25.42. हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स आर देअर? 1 2 3 4. 4 सिग्निफिकंट. व्हेरी इझी. चला पुढचं 0.004567. आपल्या व्यवहार ज्ञानाच्या उलट.
आपण ते 2 झिरो कन्सिडर करतो, इथं नाही करायचे. हाऊ मेनी सिग्निफिकंट? 1 2 3 4. चला, अकॉर्डिंग टू रूल काय सांगतो? डेसिमल पॉईंटच्या पुढे, म्हणजे व्हॅल्यू लहान असताना एकापेक्षा डेसिमल पॉईंटच्या पुढे आणि नॉन झिरोच्या अलीकडचे झिरो घेऊ नका. सो 1 2 3 4 4 उत्तर आले. इथं बघ, चेक चेक चेक. चला, त्याच्यामध्ये 35.320 बेटा झिरो आला, पण तो सेफ आहे का? फक्त पाहायचं, दोघांच्या मध्ये असेल तर सेफ, किंवा नॉन झिरोच्या पलीकडे आला. हा, व्हेरी गुड, युअर करेक्ट. नॉन झिरोच्या पलीकडे आला पण डेसिमल पॉईंट असेल तर सेफ, डेसिमल पॉईंट नसेल तर नाही सेफ. आपल्या व्यवहाराचे उलट हे सगळ्यात सोपं आहे समजायला, आहे की नाही? आता आपण 35.32 कन्सिडर करतो, पण इथं उलट आहे, इथं हा झिरो घ्यायचा, म्हणजे की झाले 5. ऍब्सोल्युटली परफेक्ट, करेक्ट. चला, 91.000. आपल्या व्यवहाराचे उलट हे समजले भारी. आपण 91 घेतो, इथं उलट करायचं, इथं हे सोडायचे नाही, घ्यायचे 5. आता इथं काय दिलं? 0.003 मीटरचा स्क्वेअर, मीटरचा क्यूब. हा, याने फरक पडत नाही. सोबतच्या हिअर होईल बी, हे 0 घ्यायचे का नाही घ्यायचे? आपण व्यवहार ज्ञानात घेतो, इथं स्किप करायचं, म्हणजे इथं दिस इज ओनली सिग्निफिकंट. समजतंय ना बेटा? बघ, 5 हे 5. आता इथं बघ, एकटाच. कशामुळे? व्यवहार ज्ञानाच्या उलट. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. डेसिमल पॉईंटच्या पुढचे झिरो, नॉन झिरो अलीकडचे स्किप करा. आपल्या व्यवहार ज्ञानाच्या उलट, व्हेरी इझी टू अंडरस्टँड. 10ची पॉवर काही असली फरक पडत नाही, कारण की कुलोमचा, मायक्रो कुलोम वगैरे वगैरे असं किती पण करू शकतो आपण. आलं का लक्षात? इथं फरक पडत नाही. सो 1.6 म्हणजेच 2 सिग्निफिकंट. हॅव यू अंडरस्टूड? व्हेरी इझी. Please take screenshot of this. And today we will stop here.